या भूमीवरती अनेक दान आहेत. भूमिदान असेल, सुवर्णदान असेल, पुत्रदान असेल, कन्यादान असेल, रक्तदान असेल, नेत्रदान असेल. आहेत का नाही? आहेत का नाही? अजून एक दान आहे. कोणचं? कोणचं दान? मतदान बी आहे का नाही? म्हणजे असे अनेक दान आहेत. मग दानामध्ये सगळ्यात दान श्रेष्ठ कोणचे असं देवाला विचारल्यानंतर स्वामी म्हणतात, बाई अन्नदान ते उत्तम. सगळ्यात श्रेष्ठ दान असणार ते अन्नदान आहे. म्हणून आपण भाग्यवान आहात. ती पंक्ती करतायत. भगवंत आपल्या क्रियेचा नक्कीच स्वीकार करेल. आणि जिथं अन्नदान असतं ना तिथं देव कसा जातो मी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगाल. आज नाही सांगणार, आता कथेचा वेळ झाला. सगळ्यांनी जागेवरती उभा राहा. ज्यांचं अन्नदान आहे ना त्यांनी देवासारखा. केवढे संकट येऊ त्या गावावरती, पण आजकाल फार अवघड आहे बघा. तुमच्यात जर एखादं संकट आलं की तिकडं पोलिसाला जाऊन सांगताय गावातलं भरपूर पैसा घ्या, तुम्हाला काय करायचंय, आणि इकडं गावातल्याला सांगते मी पोलीस स्टेशनला येतो तुमच्या सोबत. असं हाणाव वाटानेच नदी जवळ आहे की नाही. नेता कसा पाहिजे? 1 रुपया लागू देणार नाही. तिकडं पोलिसांना सांगणार अरे खरंय रे. संकट आल्याला निवारणारा पाहिजे, आत जेलमध्ये घालणारा नेता नाही पाहिजे. म्हणून आपल्यात दुःख आहे आणि गोकुळामध्ये संकट येऊन सुद्धा सुख आहे, लक्षात घ्या. म्हणून एवढंही संकट येऊ द्या बघा. ज्याच्या मागे देव उभा होता ना, ज्या पांडवांच्या पाठीमागे महाभारत ज्यावेळेस घडलं धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती, ज्याच्या मागे देव होता त्या 5 एकही गेला नाही पांडवातला, आणि 100 एकही जिवंत ठेवला नाही. लक्षात घ्या. त्याला देव म्हणते कोड निवारणार. तुमच्या जर पाठीमागे जर देव असेल ना, गावातल्या लोकांनी तुमचा किती विरोध करू द्या, तुमच्या भावकीने तुमचा किती विरोध करू द्या, तुमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. देव मागे उभा पाहिजे फक्त. लक्षात घ्या. पांडवाच्या मागे देव होता. 5 एकही गेला नाही आणि 100 एकही ठेवला नाही. लक्षात घ्या. म्हणून नेता गावातला असा पाहिजे. कसा? देवासारखा. केवढे संकट येऊ त्या गावावरती, पण आजकाल फार अवघड आहे बघा. संकट गोकुळावरती आल्यानंतर तो लाला ते संकट निवारण्यासाठी समर्थ आहे. लक्षात घ्या. कारण त्या गावाचा नेता पुढारी असा आहे, तो घाबरू नका म्हणतो मी आहे ना. केवढंही संकट येऊ द्या, म्हणून गावामध्ये असा नेता पाहिजे की गावावर केवढं संकट येऊ द्या ते निवारण्याची त्याच्यात ताकद पाहिजे. कसा नेता पाहिजे? संकट प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गावावरती संकट येत असतं, पण ते निवारण्याची ताकद, तो निवारणारा खंबीर उभा राहणारा नेता पाहिजे. तो लाला तो गोकुळचा नेता होता. केवढं संकट येऊ द्या तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. कोस द्वादश अग्नी गिळीला, 12 कोसापर्यंत अग्नी लागलेला गिळून टाकला माझ्या कानाने. टाकला का नाही? देव मागे पुढे, देव मागे पुढे, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। लिए धूप दीपक सभी सारथी, लिए धूप दीपक सभी सारथी, उतारूं मैं गिरधर तेरी आरती।